तर अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू असून विविध धक्कादायक माहिती समोर येते। याच दरम्यान आता एसआयटीच्या तपासात अशोक खरात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे। अशोक खरातनं एसआयटीच्या तपासादरम्यान उलट्या बोंबा मारल्याचं समोर आलंय। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, मी यांचं भलं केलं, तेच माझ्यावर उलटलं असं अशोक खरात तपासात म्हणाला। तसंच महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचा एक अजब दावा त्यानं केला। मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही असं सुद्धा अशोक खरातनं एसआयटीच्या चौकशीत सांगितलं। यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार असं सुद्धा अशोक खरात चौकशी दरम्यान म्हणाला। अशोक खरातचं पोलीस कोठडीत मंत्रजप सुरू असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, भोंदू खरातच्या उलट्या बोंबा आपण पाहतोय। काय तो चौकशी दरम्यान म्हणतोय हे सुद्धा आपण पाहतोय। मी ज्याचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले असं सुद्धा अशोक खरातनं म्हटलंय। महिलेसोबत केलेली कृती हा एक विधीचाच भाग होता असं सुद्धा त्याने म्हटलेलं आहे। मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही। भोंदू खरातचा कोठडीतही मंत्रजाप सुरू असल्याचं कळतं आहे। तर यापुढे सुद्धा मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार असं खरातनं म्हटल्याचं कळतंय। लक्ष्मण खरात हा नावाचा जो मनोरुग्ण आहे आणि यांनी जे काही दुष्कृत्य केलेलं आहे, कृपया या दुष्कृत्याशी आणि याचा धर्माशी संबंध आहे असं जोडलं नाही पाहिजे। याचं मुख्य कारण म्हणजे तंत्र मंत्र यंत्र हे जे सगळे महाशास्त्र लिहिलेले आहे, याच्यापैकी खरातने जे काही केलेलं आहे, जे आमच्यापर्यंत आलेलं आहे, जे आम्ही बघितलेलं आहे, त्याचा 0.01% सुद्धा त्यांनी जीवनामध्ये अवलंब केलेला नाहीये। ती एक मनोविकृती आहे